तर प्लांटेबल इको फ्रेंडली राखी प्रिपरेशन कॉम्पिटिशन तर चला आयोजित झालेले आहे. चला रिबिन कट झाल्यानंतर पाहूया आपण कार्यक्रमाचे नियोजन पाहताखेरीज आता कॉम्पिटिशन चालू झालेले आहे राखी बनवण्यासाठी. तर चला सर्वात पहिले आपले अध्यक्ष महोदय आणि आपले जे प्रिन्सिपल आहे त्यांचं स्वागत करूया. स्वागत झाल्यानंतर आपल्या पोची मॅडमचं स्वागत करूया. त्यांचं स्वागत झाल्यानंतर अध्यक्ष महोदयाचं स्वागत करूया. ते स्वागत झाल्यानंतर बॉटनीचे फायनल इयरचे स्टुडंट आणि सर कोलते सरांचं स्वागत आणि गाडे सरांचं स्वागत प्लांट देऊन ॲलोवेराचं. चला तर गावंडे सरांचं स्वागत चालू आहे आता आणि त्याच्यानंतर हे वर्कशॉप आयोजन चालू झालेले आहे आणि काही अवघ्या मिनटातच आपल्याला सुंदरशा राख्या तयार करून मिळतील. बरेचसे स्टुडंट आहे हे इथं सर्व स्टुडंट BSc सेकंड इयरचे आहे किंवा फायनल इयरचे आहे आणि बरेचसे MSc मधले आहे फर्स्ट सेम किंवा सेकंड सेमचे आणि बरेचसे जे हे प्रिपरेशन आता चालू आहे. तर प्लांटेबल इको फ्रेंडली राखी हे बिलबोर्ड लावलेलं आहे. याच्यातल्या बऱ्याचशा राख्या तयार झालेल्या आहे आणि बरेचसे फोटोशूट चालले आहे. हे पहा त्यातले छोटेसे फोटो हे म्हणजे आपली मेमोरी आहे त्यातील कोलते सर इकडे पाहत आहे आणि हे प्रोजेक्टर लावलेलं आहे. त्याच्यानुसार आपल्याला कसे राख्या बनवायच्या. तर चला पाहूया. राख्याचं बरोबर काम चालू आहे. हळूहळू सगळे प्रिपेअर करत आहे राखी कशी बनवायची आणि वर्कशॉप आयोजन चालू आहे. पूर्णतः आपण आपल्या कामात मग्न आहे म्हणजे मुली सर्व मग्न आहे राखी बनवण्यात आणि इको फ्रेंडली राखी आहे. आता ही एक राखी आहे विद्या नावाची मुलींनी बनवली आणि दुसरी ही प्लॅस्टिकची ही सीडपासून राखी बनवली. दुसरी ही प्लॅस्टिकपासून राखी बनवलेली आहे आणि ही तिसरी पण प्लॅस्टिकपासून आहे आणि चौथी पाहूया आपण. ही उलटी थोडा फोटो चेंज झाला आणि ह्या 2-3 राख्या बनवल्या ह्या सीडपासून बनवलेल्या आहे आणि बऱ्याचशा ह्या राख्या एकत्रित झाल्या आहे टेबलवर पाहताना कोण पाहत आहे त्यांना पाहू आपण. तर चला समोर आपले शिक्षक वृंद सगळे राखी पाहत आहे. आपली जी प्रिपरेशन आहे आपले कोलते सर सांगत आहे त्यांना की ही सीडपासून बनवलेले ही सर्वात उत्कृष्ट राखी ही. तर चला ते गाईड करत आहे सध्या आणि बऱ्याचशा मुली आहे. हे इकडं आहे ती राखी बनवणे चालू आहे. तर ही बॉटनीच्या लॅबमध्ये आपला हा कार्यक्रम आहे. तर हा कार्यक्रम झाल्यानंतर आपण आता ठळक राख्या पाहूया. तर हे प्रिपेअर करणं लावली त्यातली सर्वात उत्कृष्ट राखी कोणती आहे याचे नियोजन चालू आहे. याची निवड चालू आहे. बरेचसे शिक्षक वृंद इथं म्हणजे आपले जे असिस्टंट प्रोफेसर आहे ते सर्व इथं लॅबमध्ये जमलेले आहे. इको फ्रेंडली रक्षाबंधन प्रिपरेशन वर्कशॉपमध्ये हे आपले इंग्लिशचे सर आहे. त्यांचं नाव आपल्याला माहीत आहे आणि हे गाडे सर आहे. गाडे सराच्या नंतर त्यांनी आपल्या हातात एक चेकबुक घेतलं आहे म्हणजे त्यांनी आपल्या हातात एक मायना घेतला आहे. त्याच्यावर लिहून ते सांगणार आहे कोण 1 नंबर आलं, 2 नंबर आले, 3 नंबर, 4 नंबर. त्यानंतर ह्या सुंदरशा राख्या पाहू शकता तुम्ही सॅम्पल. तर चला सॅम्पल दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं आणि 7वं सॅम्पल आहे तयार. तर हे सॅम्पल तयार झालेले आहे ह्या प्रिपरेशन शॉपमधून म्हणजे जी आपण वर्कशॉप आयोजित केलेली आहे त्या वर्कशॉपमधून बरेचसे सुंदरशा राख्या अशा तयार झालेल्या आहे आणि बराचसा आपला जो कंटेंट आपण इथे काढत आहे. तर या व्हिडिओची कोर्टेसी आपण दिलीप गावंडे सरांना देऊ म्हणजे त्यांनीही ग्रुपवर टाकलेला होता हा व्हिडिओ. मी नुसता व्हॉइस ओव्हर करत आहे. तर चला आता तर आज हा व्हिडिओ आपण पॉज करूया. डाळीपासून आणि तांदळापासून आणि मसूर डाळपासून बनवलेली आहे. ही झाडापासून बनवलेली आहे आणि हे फुलापासून पण राखी बनवलेली आहे. हे सुतळीपासून राखी बनवली आहे. काही प्लांट आहे, काही प्लॅस्टिकची राखी आहे आणि ही जी राखी आहे आणि याच्यावर ही जी शेवटची राखी प्लॅस्टिकची आहे आणि इन शॉर्टचा तुम्हाला वॉटरमार्क दिसत आहे तो सरांनी एडिट केला होता व्हिडिओ त्यामुळे ही प्लॅस्टिकची आहे. ही पण प्लॅस्टिकची आहे. हे छोटेसे बीज लावलेले आहे. हे उडीद डाळ हे बरेचसे असे बीज आहे इथे तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला सर्वच सांगत नाही आहे, तुम्हाला दिसतात बीज. हे ही बी प्लॅस्टिकची आहे. त्यांनी प्रिपरेशनमध्ये जास्तीत जास्त इको फ्रेंडली राख्या बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सीडची राखी आहे आणि हे एकदम साधी आणि एकदम कागदापासून बनवलेली
तर चला आता पुढच्या ही कोण बनवली आहे? प्रतीक्षा, ही पूर्वा सचिन पडगान चिखली आणि ही सगळ्यात सर्वोत्कृष्ट वाटली मला. आणि ही सीडनंच बनवलेली आहे, पूर्ण सीडनं बनवलेली आहे. ही बी सीडनंच बनवलेली आहे. आणि ही पण याच्यात काय आहे याच्यात पाच. तर आपण पुढं जाऊया. परत बऱ्याचशा राख्या आहे आपल्याकडे. या अन्नधान्यापासून बनवलेल्या आहे, कडधान्यापासून. तर ह्या राख्या तुम्हाला कशा वाटल्या तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा वर्कशॉप तुम्हाला कसा वाटला या वर्कशॉपच्या कमेंट तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये करू शकता. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि पुढच्या राखीकडे वळूया आपण. ही आपली राखी आहे. ही पण सीडपासून आणि बरेचसे राख्या ज्या आहे त्या बऱ्याचशा राख्या आपल्या सीड कडधान्यापासून बनवलेल्या आहे, काही फुलापासून. चला तर सेल्फी काढले श्वेता निकमनी. आणि तर चला लास्टची सेल्फी होती ही. कार्यक्रम संपल्यानंतर आता आपले जे वाटप आहे ते 1 नंबर 2 नंबर 1 नंबर ह्या मुलीला मिळालं बक्षीस. सेकंड नंबर साक्षीला मिळालं. 3 नंबर ह्या मुलीला मिळालं. 4 नंबर कोमलला मिळालं. आणि 5 नंबर मिळालं ह्या मुलीला. आणि 6 नंबर ह्या मुलीला मिळालं बक्षीस. आणि शेवटचा फोटो मास्टरच्या मुलीसोबत. मास्टरला आहे या सर्व. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय मित्रांनो.